आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूपच गंगा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण मिळते देव परिदोई ठाईना सर्व जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या स्वप्रकाशम आपकम नामरूपयो स्थानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक् परं महा भक्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः. चैतन्याचे 4 प्रकार सांगितले. कूटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य असे 4 प्रकार सांगितले. त्यापैकी कूटस्थ चैतन्याचं लक्षण काल सांगितलं. बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाचं जे अधिष्ठान चैतन्य, बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाचं जे अधिष्ठान चैतन्य त्याला कूटस्थ चैतन्य असं म्हणतात किंवा साक्षी चैतन्य असंही म्हणतात. त्याला प्रत्येक आत्मा असंही म्हणतात. त्याला संवित असाही शब्द आहे. तर आता जीव चैतन्याचं लक्षण सांगतात. वाचू ना. जीव चैतन्याचे लक्षण वर सांगितलेले कूटस्थ चैतन्य आणि अनंत जन्माच्या वासना किंवा कर्माचे संस्कार ज्या बुद्धीत किंवा अंतकरणात आहेत ती बुद्धी किंवा अंतकरण व त्या बुद्धीत किंवा अंतकरणात चैतन्याचे प्रतिबिंब यास चिदाभास असेही म्हणतात. हे 3 मिळून जीवचैतन्य. आता जीवचैतन्य कशाला म्हणायचं? वर काय सांगितलं? बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्य त्याला कूटस्थ चैतन्य म्हणतात किंवा साक्षी चैतन्य. आता जीवचैतन्यामध्ये कोणते घटक आहेत हे सांगतात. तर वर सांगितलेलं कूटस्थ चैतन्य म्हणजे वेष्टी अज्ञान किंवा बुद्धी अधिष्ठान चैतन्य ते एक. वर सांगितलेले कूटस्थ चैतन्य आणि अनंत जन्माच्या वासना किंवा कर्माचे संस्कार ज्या बुद्धीत किंवा अंतकरणात आहे ती बुद्धी किंवा अंतकरण. दुसरा घटक सांगतात. आपण अनंत जन्म झाले, त्या अनंत जन्मात अनेक प्रकारचे कर्म केले तेव्हा ती कर्म तर त्या ठिकाणी नष्ट झाली, पण संस्कार रूपाने किंवा वासना रूपाने ती कर्म आपल्या अंतकरणात राहिली. म्हणजे एक झालं कूटस्थ चैतन्य आणि अनंत जन्मातील वासना किंवा अनंत जन्मातील संस्कार ज्याच्यामध्ये साठवून ठेवलेले आहेत असं असणारं अंतकरण किंवा बुद्धी. व त्या बुद्धीत किंवा बुद्धी किंवा अंतकरण व त्या बुद्धीत किंवा अंतकरणात चैतन्याचे प्रतिबिंब यास चिदाभास असेही म्हणतात. आणि मग काय झालं? आता एक कूटस्थ चैतन्य ज्याच्यामध्ये कर्माचे अनंत जन्माच्या कर्माचे संस्कार साठवलेले आहेत किंवा अनंत जन्मात केलेल्या कर्मामुळं अंतकरणामध्ये संस्कार रूपाने राहिलेल्या ज्या वासना त्या साठवून ठेवलेल्या आहेत अशी बुद्धी किंवा अंतकरण. आणि त्या अंतकरणामध्ये बुद्धी अधिष्ठान जे कूटस्थ चैतन्य त्याचं पडलेलं प्रतिबिंब या तिघांना मिळून जीव म्हणतात. आपलं अनेक वेळा झालेले. थोडक्यात काय? बुद्धी अधिष्ठान चैतन्य कूटस्थ चैतन्य आणि बुद्धी अधिष्ठान कूटस्थ चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब या तिघांना मिळून जीव म्हणतात. ही जी आपलं जीवाचं केलेलं लक्षण आहे जीव चैतन्याचं तेच या ठिकाणी सांगितले. पण बुद्धी कशी आहे? तर जिच्यामध्ये अनंत जन्मातल्या कर्माचे संस्कार किंवा वासना जिच्यामध्ये स्थित आहेत ती अशा प्रकारच्या त्या बुद्धीचं स्वरूप आहे. एवढंच नवीन या ठिकाणी सांगितलं. ठीक आहे ना. बुद्धीमध्ये चैतन्याचं कूटस्थ चैतन्याचं जे प्रतिबिंब पडतं त्या प्रतिबिंबाला आणखी दुसरं काय नाव आहे? चिदाभास असं नाव आहे. अजून तिसरं एखादं नाव आहे का? फल. तिसरं नाव कोणतं आहे? फल, चिदाभास, प्रतिबिंब, छाया असे एकच नाव आहे. यामध्ये फक्त आभासाच जीव म्हणत नाहीत. आता तुम्ही म्हणणार आपण बऱ्याच वेळा म्हणतो जीव म्हणजे काय? चिदाभासाला जीव म्हणतात. पण केवळ आभासाला जीव म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही? ज्याप्रमाणे घटाकाशासहित आकाश प्रतिबिंबात जलाकाश म्हटले जाते त्याप्रमाणे कूटस्थासहित चिदाभासाचंच जीव म्हणतात.
या लक्षणात बुद्धीत कुटस्थाचे प्रतिबिंब आहे, ब्रह्मचैतन्याचे नाही असे ठरते, कारण बिंबरूप कुटस्थ सांगितलं आहे. पाण्यात जसे सूर्याचे किंवा आरशात जसे मुखाचे प्रतिबिंब होते, त्याप्रमाणे बुद्धीपासून काही उंचीवर किंवा बुद्धीच्या समोर कुटस्थ असून त्याचे बुद्धीत प्रतिबिंब पडते, असा या प्रकरणातील प्रतिबिंब शब्दाचा अभिप्राय नाही. तर ज्याप्रमाणे लाल रंगाच्या फुलावर स्फटिक ठेवला असता त्या स्फटिकामध्ये फुलाचा तांबडेपणा दिसून येतो, तो स्फटिकातील तांबडेपणा फुलाचे प्रतिबिंब आहे. त्याचप्रमाणे कुटस्थाच्या आश्रयावर राहणारी जी बुद्धी किंवा अंतःकरण, त्यात कुटस्थाची प्रकाशता म्हणजे कुटस्थाच्या सामान्य ज्ञानाची जी विशेषता, ती कुटस्थाचे प्रतिबिंब. सामान्य प्रकाशात स्वच्छ उपाधीचा संबंध झाला तर उपाधीमुळे प्रकाशाला विशेषता येते. याची प्रतीती दिव्यावर काचेची नळी ठेवली असता सर्वास येते. त्याप्रमाणे बुद्धी किंवा अंतःकरण हे अपंचीकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणाचे कार्य आहे, म्हणून स्वच्छ आहे. यामुळे कुटस्थाच्या ज्ञानाची बुद्धीत किंवा अंतःकरणात जी विशेष प्रकाशतात तेच कुटस्थाचे प्रतिबिंब व त्यासच आभास म्हणतात. कोठे कोठे ब्रह्मचैतन्याचे प्रतिबिंब बुद्धीत किंवा अंतःकरणामध्ये होते असे म्हणतात, कारण कुटस्थ व ब्रह्म हे स्वरूपाने एकच आहेत. बघा, आता आपल्याला जीव चैतन्याचं लक्षण सांगितलं, त्यानंतर सांगतात की यामध्ये फक्त आभासाचं जीव म्हणत नाही, केवळ जो आभास आहे, कोणता बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब किंवा चिदाभास, त्याला जीव असं म्हणत नाही. जीव म्हटले की तिन्हींचा समावेश होतो. आता ज्याप्रमाणे घटाकाशासहित आकाश प्रतिबिंबास जलाकाश असे म्हटले आहे. आता आपण ज्या वेळेला म्हणतो काय जलाकाश, जलाकाश असं म्हणतो, तो जलाकाश म्हणजे काय, पहिल्यांदा एक घटाकाश आहे की नाही, आणि ते घटाकाश आहेच की नाही, आणि पुन्हा काय केलं आपण, त्याच्यामध्ये पाणी भरलं, बरोबर, पाणी भरलं, नंतर त्याच्यात आकाशाचं प्रतिबिंब झालं की मग त्याला आपण काय म्हणतो, जलाकाश अशी संज्ञा येते. पण घटाकाशाला सोडू नये का घटाकाश आहेच त्याच्यामध्ये, घटाकाशही आहे, नंतर त्याच्यामध्ये जलय पण आहे, आणि जलामध्ये त्या आकाशाचं प्रतिबिंब आहे. तिघांना मिळूनच जलाकाश म्हणतात की नाही, का केवळ त्या प्रतिबिंबाला, आकाशाचं पडलेलं जलामधले जे प्रतिबिंब आहे त्याला आपण जलाकाश म्हणतो, का घटाकाशासहित असणाऱ्या आकाशाच्या प्रतिबिंबाला जलाकाशाची संज्ञा आहे. बरोबर आहे की नाही. मूळचं घटाकाश आहे, घटाकाश कोणाच्या ठिकाणी, कुटस्थ चैतन्याच्या ठिकाणी, बरोबर आहे ना. घटाकाश कोणाच्या ठिकाणी, कुटस्थ चैतन्याच्या ठिकाणी, आणि जलाकाश कोणाच्या ठिकाणी, जीव चैतन्याच्या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये जीव चैतन्यात स्वरूप काय आहे, जीव चैतन्य नाव का आलं, त्या अंतःकरणाच्या अधिष्ठान कुटस्थ चैतन्याचं घटामध्ये पडलेलं काय आहे, प्रतिबिंब, आणि तिघांना मिळून काय म्हणतो आपण, जीव असं म्हणतो. तसंच इथं जलाकाश संज्ञा कोणाला येते, घटाकाशासहित आकाश प्रतिबिंबात. घटाकाश नसतं तर जल तरी कुठं आलं असतं, म्हणून घटाकाशासहित आकाशाचं, ठीक चाललंय ना, घटाकाशासहित आकाशाचं जे प्रतिबिंब असतं त्या सगळ्याला मिळून आपण काय म्हणतो, जलाकाश असं म्हणतो. त्याप्रमाणे कुटस्थासहित चिदाभासात जीव असे म्हणतात. जसं घटाकाशासहित आकाशाच्या प्रतिबिंबाला तुम्ही जलाकाशाची संज्ञा दिली, तसं कुटस्थासहित चिदाभासाला, म्हणजे कुटस्थासहित कुटस्थाचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, याला मिळूनच काय म्हणतात, जीव असं म्हणतात. ही संकल्पना लक्षात येते ना, या लक्षात येते म्हणजे दिसते ना आपल्या पुढं. इथं जसं एक घटाकाश आहे, त्याच्यामध्ये जल आहे, आणि त्या जलामध्ये आकाशाचं प्रतिबिंब आहे, आणि तिघांना मिळून काय म्हणतात, जीव. त्याला तिघांना मिळून काय म्हणतात, जलाकाश. तसं इथं कोण आहे, एक बुद्धी आहे, एक बुद्धीचा अधिष्ठान चैतन्य ते अगोदरचंच आहे, आणि त्या बुद्धी अधिष्ठान चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, या तिघांना मिळून जीव असं म्हणतात. जीव चैतन्य कोणाच्या स्थानी, कोणत्या आकाशाच्या स्थानी आहे, जीव चैतन्य कोणत्या आकाशाच्या स्थानी आहे, आणि कुटस्थ चैतन्य कोणाच्या स्थानी आहे, घटाकाशाच्या स्थानी. आणि ईश्वर चैतन्य कोणाच्या स्थानी आहे, काल भोजने महाराजांनी सांगितलं ना, मेघाकाशाच्या स्थानी. आणि ब्रह्मचैतन्य कोणत्या स्थानी आहे की नाही. आता सांगा, महाआकाश कोणाच्या स्थानी आहे, आणि घटाकाश कोणाच्या स्थानी, आणि जलाकाश जीव चैतन्याच्या स्थानी आहे की नाही. आणि ब्रह्माकाश कोणाच्या स्थानी आहे, ब्रह्मचैतन्य महाकाशाच्या स्थानी आहे. बरं, हे लक्षात आले ना.
यामध्ये फक्त आभासासच जीव म्हणत नाहीत, केवळ आभासाला जीव म्हणत नाही. ज्याप्रमाणे घटाकाशासहित आकाश प्रतिबिंबास जलाकाश म्हटले आहे, त्याप्रमाणे कुटस्थासहित चिदाभासात जीव असे म्हणतात. ठीक आहे ना. या लक्षणात बुद्धीत कुटस्थाचे प्रतिबिंब आहे, ब्रह्मचैतन्याचे नाही असे ठरते. आता आपण जेव्हा म्हणतो कुटस्थ बुद्धी आणि बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थाचं प्रतिबिंब, याला काय म्हणतात? जीव, आहे की नाही. आणि ईश्वर कशाला म्हणतात? तर माया, बरोबर ना. माया अधिष्ठान ब्रह्म चैतन्य, आणि ब्रह्म चैतन्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब, या तिघांना मिळून आपण ईश्वर म्हणतो. जरी आता हे पुढे येणार असलं तरी आपल्याला हे माहीतच आहे की नाही. आपण जो आनंद सत्य प्रकाश, इथं मंगलाचरणात जीव ईश्वर याचं आपण चिंतन केलेलं आहे साधारणपणे. म्हणजे आपल्याला त्याच्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात एवढं आपल्या डोळ्यासमोर येतं ईश्वर चैतन्य पदाने, आहे की नाही. मग आता इथं काय झालं? ईश्वराचं, ईश्वर चैतन्याचं लक्षण काय करता तुम्ही? मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब. जीवाचं काय करता? की बुद्धीमध्ये कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब. मग तुम्हाला आता असं म्हणता येईल का, बुद्धीमध्ये ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब पडलं की त्याला जीव असं म्हणतात? बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्याचं पडलेलं प्रतिबिंब. पण बुद्धी अधिष्ठान चैतन्याला तुम्ही काय म्हणता? कुटस्थ चैतन्य. आता जर एखादं कोणी म्हणायला लागेल की अहो काही नाही, की बुद्धी, बरोबर ना, बुद्धी अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आणि ब्रह्मचैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, याला मिळून जीव म्हणतात, असं याचा अर्थ होतो का? आतापर्यंत आपण चिंतन केलं, जीव चैतन्याच्या लक्षणात काय होतं? बुद्धी आणि कुटस्थ चैतन्य का ब्रह्मचैतन्य? कुटस्थ चैतन्य का ब्रह्मचैतन्य? नाही. मग काय ठरतं आतापर्यंत? या लक्षणात बुद्धीत कुटस्थाचे प्रतिबिंब आहे, ब्रह्मचैतन्याचे नाही असे ठरते. असा आपला निश्चय झाला की नाही. आता बुद्धीमध्ये जे प्रतिबिंब पडलं ते कशाचं आहे? कुटस्थ चैतन्याचं, ब्रह्मचैतन्याचं नाही का असणं शक्यच नाही. खरं सांगा बरं. शक्य आहे का? बरं शक्य आहे. कुटस्थ ब्रह्म काय नाही, वेगळं नाही. मग आता इथं कशाला, इथं असं कशाला म्हणले? ब्रह्मचैतन्याचं नाही असं ठरतं आणि कुटस्थ चैतन्याचं आहे असं ठरतं. का म्हणून सांगितलं? मग बुद्धीला अधिष्ठान असणाऱ्या चैतन्याला कुटस्थ चैतन्य नाव दिलं. हे फक्त नावच दिलं का खरं तेच आहे कुटस्थ चैतन्य? ना. मग तर त्याला तुम्ही ब्रह्मचैतन्य नाव दिलं असतं तर बिघडलं असतं काय कुठं? काही नसतं बिघडलं. मग तरी पण आता का सांगतात मग हे? तुम्हाला समजावं म्हणून सांगतात. जीव चैतन्य ईश्वर, चैतन्यात भेदच नाही. सगळं चैतन्यच आहे. ते कधी जीव भावही नाही, ईश्वर भावही नाही. ते ब्रह्माला ब्रह्मचैतन्य म्हणून घ्यायला ते तयार नाही. ईश्वर चैतन्य नाही, जीव चैतन्य नाही, आणि कोणतं चौथं राहिलं? कुटस्थ चैतन्य. ते काहीच म्हणायला तयार नाही. पण आता मग असं जर म्हटलं असतं, चैतन्य एकमेव अद्वितीय ब्रह्म नेह नास्ति किंचन, केवळ चैतन्यच चैतन्य आहे, असं जर तुम्हाला म्हटलं असतं तर तुम्हाला कळलं असतं का? ना. तुम्ही म्हणा हे काय दिसतं, हे काय? शास्त्र काय सांगतं? जीवानी कर्म करावी, उपासना करावी, मग तो स्वर्गाधिकांना प्राप्त होते. दुसरा पदार्थच नाही तर जीव आहे कुठं, ईश्वर आहे कोण कोणाचं कर्म करायचं, कशासाठी करायचं, कोण कोणाची उपासना करायची, असं तुम्ही म्हटले असते का नाही? मग आम्ही हो, जीव पण आहे, ईश्वर पण आहे, जगत पण आहे, एक कुटस्थ चैतन्य आहे. आता बरोबर आहे की नाही? म्हणजे हे आपल्याला कळायला लागलं की नाही. म्हणून त्यांनी लिहिला की अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते. परमात्मा निष्प्रपंच आहे. त्याच्या ठिकाणी पंचमहाभूतादिकांचा कार्यकारण अज्ञान कार्याचा कोणताही संबंध नाही. परंतु आपल्याला तो जो आत्मा जो निर्विशेष आहे, ज्याच्या ठिकाणी कोणताही भेद नाही, अशा आत्म्याचं जर तुम्हाला स्वरूप समजायचं असेल तर आपल्या बुद्धीत सगळा भेद बसलाय की नाही. म्हणून भेदाची काय केली? कल्पना केली. आणि मग भेदाची कल्पना केली आणि नंतर तो भेद कसा खोटा आहे हे तुम्हाला दाखवून दिलं. मग खोटा भेदाचा निराश केल्यावर खाली काय राहिलं? ते तुमचं स्वरूप आहे. मग तुम्ही म्हणता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम आवाच्य, अशा प्रकारचं ब्रह्म अतिंद्रिय आहे की नाही, मनाला बुद्धीला वाणीला अगोचर असं स्वरूप मी आहे. हा प्रपंच कसा झाला? अध्यारोप आणि नंतर अध्यारोप केला. अगोदर नसलेले त्याच्या ठिकाणी आरोप केला आणि नंतर ते आरोप मिथ्या कसे त्याचा काय केला? अपवाद केला. आणि मग तुम्हाला निष्प्रपंच तत्व जाणलं की नाही. आणि ही जर भाषा आम्ही केली नसते अध्यारोप अपवादाची तर तुम्हाला कधीतरी परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झालं असतं का? आत्मसाक्षात्कार झाला असता का? कधीच होणं शक्य नाही. म्हणजे स्वामी महाराज सांगायचे याचा अर्थ अशा प्रकारचा शब्द प्रपंच केला म्हणूनच झाला की नाही तुम्हाला?
मग शब्द प्रपंच वाचून तुम्हाला ब्रह्मसाक्षात्कार होईल का? बरं शब्दाने होईलच का? शब्दाने होईल. आता किती लोक ऐकतात दररोज, ऐके नाही सारखं जन्मच्या जन्म श्रवण चाललेले, तरी अहम आत्मा न जानामी का आत्मानम न जानामी ना, मी आत्म्या, बरोबर आहे का? अहम आत्मानम न जानामी, मी आत्म्याला जाणीत नाहीत. याचा श्लोक गेला बरं, बघा कुठे गेला आपल्याला, एवढ्यातच गेला असेल, सांगू नका कोणी, दुसऱ्या वर्षाचं सांगा. की कोणीतरी एखादा आश्चर्यकारक पुरुष या आत्म्याला पाहतो, त्याचं श्रवण करतो, आश्चर्यवत पश्यती. किती बरं आठवून द्यावं लागतं तुम्हाला, आहे की नाही? आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम आश्चर्यवत वदती तथैव चान्य आश्चर्यवच्चैन मन्य शृणोती श्रुत्वा पेनम वेद न चैव कश्चित. ऐक नाही. मग याचा अर्थ ऐकणाऱ्याला कळतोच असं आहे का? पण कळाला तर, म्हणून स्वामी महाराज सांगायचे, आत्मा जर कळला तर शब्दा वाचून कळला तर शब्दा वाचून नाही, पण शब्दाने कळतोच असं नाही. ऐक, शब्दाने कळतोच असं नाही, पण कळला तर शब्दा वाचून कळला नाही, असं याचं स्वरूप आहे. म्हणून आश्चर्यकारक, नाही का? म्हणून आश्चर्यकारक आहे. तसं इथं काय चाललंय? काहीच नाही चाललं. त्याप्रमाणे कुटस्थासही चिदाभासात जीव असे म्हणतात. या लक्षणात बुद्धीत कुटस्थाचे प्रतिबिंब आहे, ब्रह्मचैतन्याचे नाही असे ठरते. कारण बिंबरूप कुटस्थ सांगितलं आहे. प्रतिबिंब कोणाचं पडेल? बिंबाचं. आणि बिंब कोण सांगितलेलं आहे? कुटस्थ चैतन्य. प्रतिबिंब बुद्धीत कोणाचं पडेल? कुटस्थाचं. मायेमध्ये पडणारं बिंब कोण सांगितलेलं आहे? ब्रह्मचैतन्य. मग त्याचं प्रतिबिंब कुठं पडेल? मायेत. का त्याचं प्रतिबिंब बुद्धीत पडेल? बुद्धीत पडणार नाही. आता आपण सगळे जाणकार आहे म्हणून ते आपण समजून घेतो आतमध्ये कुटस्थ म्हणा, नाही तर ब्रह्मचैतन्य म्हणा, दोन्ही काय आहे? एकच आहे. ते महाराज म्हणले, त्यामुळे त्यांना काही शंका नाही. ते फक्त म्हणतात आता अद्वैताची वाणी नाही ऐकत मी, कारण बोला, ऐकू, ऐक नाही. तुमच्या लहान मुलांनी केलेल्या कल्पना आहे. तुम्ही कधी कुटस्थ चैतन्य म्हणता, कधी काय म्हणता? ब्रह्मचैतन्य. याला प्रौढ श्रोता म्हणतात, आहे की नाही? पण हे आपल्या बालभावात, आहे की नाही? आपण अजून त्याच्याविषयी काय लिहिलं त्याचं? बालाहा काय तर्कसंग्रहामध्ये ना, हा आधीत व्याकरण काव्यकोश, ज्याने अनेक काव्याचं कोशाचं अध्ययन केलेलं आहे, परंतु अनधित न्यायशास्त्र, हा ज्याला न्यायशास्त्राचं अध्ययन नाही झालं, सहा अपि बाला, त्याला बाल म्हणतात. आणि इथं बाल कोणाला म्हणतात? विचारसागरामध्ये आधीत व्याकरण न्याय शब्दकोशा सगळं ना, परंतु अनधित विचारसागर, हा ज्याने विचारसागराचं अध्ययन केलं नाही, तो काय? सहा अत्र बाला, तो या ठिकाणी काय आहे? लहान मुलासारखा. आज्ञ हा, नाही का? शास्त्र अनभिज्ञ हा, असं म्हणत. वेदांत शास्त्र अनभिज्ञ सहा अपि बाला इति उच्यते ना, बरोबर आहे का? त्याला सुद्धा काय म्हणतात? बाल असं म्हणतात. आता सांगतात की कारण बिंबरूप कुटस्थ सांगितलं आहे. पाण्यात जसे सूर्याचे किंवा आरशात जसे मुखाचे प्रतिबिंब होते, त्याप्रमाणे बुद्धीपासून काही उंचीवर किंवा बुद्धीच्या समोर कुटस्थ असून त्याचे बुद्धीत प्रतिबिंब पडते, असा या प्रकरणातील प्रतिबिंब शब्दाचा अभिप्राय नाही. आता आपल्याला लगेच लक्षात येतं बिंब किंवा बिंबाचं प्रतिबिंब. आता प्रतिबिंब कुठं आपल्याला दोन ठिकाणी दिसतं. एक आरशात प्रतिबिंब दिसतं आणि एक कुठं? पाण्यात प्रतिबिंब दिसतं. पाण्यात प्रतिबिंब म्हणजे बिंब कुठं असतं? वर, आणि प्रतिबिंब कुठं असतं? खाली. मग जर प्रतिबिंब पाहायचं असेल तर काय राहिलं पाहिजे? बिंबरूपाने आपण वर असलो पाहिजे, ऐक नाही? किंवा आरशासारखं प्रतिबिंबाचं स्वरूप असेल तर आपण त्याच्या समोर पाहिजे. तसं आता काय होईल? इथं एक बुद्धी, एक तर त्या बुद्धीमध्ये ज्या अर्थी प्रतिबिंब पडतं, तर बिंबरूप कुटस्थ चैतन्य ते कुठं असलं पाहिजे? एक तर बुद्धीच्या वर असलं पाहिजे किंवा बुद्धीच्या समोर असलं पाहिजे, तरच त्याचं काय पडेल? प्रतिबिंब. असंच आपण घेतो की नाही? व्यवहारात जसं आरशात किंवा पाण्यामध्ये मनुष्य समोर किंवा वर राहिला असता त्याचं प्रतिबिंब पडतं, तसं ज्या वेळेला बुद्धीमध्ये बुद्धी अधिष्ठान चैतन्याचं प्रतिबिंब पडतं, तेव्हा ते चैतन्य कुठं उभं राहतं? आहे की नाही? त्याचं प्रतिबिंब पडायला चैतन्य कुठं उभं राहतं? त्याच्यात काय? जसं आरशामध्ये पाण्यामध्ये तसं एक तर वर उभं राहत असलं पाहिजे किंवा खाली उभं राहत असलं पाहिजे, तर त्याचं त्या बुद्धीमध्ये प्रतिबिंब पडेल. पण असा बुद्धीतला प्रतिबिंब पडतं या वाक्याचा अर्थ नाही.
आहे की नाही. नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया. उभं राहायला जिसको हात ना पैर, आहे की नाही. त्या यांनी सांगितलं दादू काय दादू काय त्याला म्हणतात, दादू पिंजारी ते हे सांगा मला, ते त्याचं पद आहे ते काय. दादू पिंजारी आहे ना, तर त्याला भेटायला कबीर गेले. म्हणे कबीराने ऐकलं की नंतर 2 मिनिट तर दादू पिंजारीला भेटायला गेले कबीर महाराज. काशीमध्ये त्यांनी कीर्ती ऐकली की दादू पिंजारी जो आहे त्याला साक्षात सगुण साकार परमात्म्याचा साक्षात्कार आहे. दादू पिंजारी भगवान तो एकांतात असताना येतात, दोघांच्या संगोष्ठी होतात, खूप त्यांचा संवाद चालतो. आणि त्याच्यानंतर भगवान बसले की दादू पिंजारी त्यांचे पायसुद्धा चेपतो, त्यांचे अंग चेपतो. भगवान त्याची साक्षात सेवा घेतात. तेव्हा हे कबीर होते निर्गुणवादी, पण ते म्हणे असा महात्मा आहे तर दर्शनाला जावं म्हणून गेले. तर त्यांनी दरवाजा लावलेला होता कुटीचा आणि आतमध्ये दोघांचा संवाद चाललेला होता. यांनी दरवाजा उघडण्यासाठी वाजवली कडी, तर त्यांनी सांगितलं की थांब जरा बाहेर म्हणे. तर काय आहे, इधर उधर क्या देखत आहे. ते पाहायला लागले इकडं तिकडं, दादू का उघड, इधर उधर क्या देखत आहे. ते म्हणे अरे इकडं तिकडं काय पाहतो, ये आतमध्ये पहा. कबीर पण मोठे संत होते ना. इधर उधर क्या देखते दादू चुरावत पाव. ते म्हणे दादू साक्षात परमात्म्या पांडुरंगाचे काय करतो, पाय दाबतो. ते म्हणे पुढं काय म्हणे, ते म्हणे दादू भडवा क्या कहे. कबीराने उत्तर दिलं, अरे हा दादू काय म्हणतो, भगवंताचे पाय दाबतो, वेडा कुठला म्हणे. दादू भडावा क्या चोरा. आणि त्या पाय चेपायचे असतील तर त्याला हातपाय पाहिजे ना पहिल्यांदा, तर तू चेपशील ना. दादू भडवा क्या चुरावे, जिसको हात ना पाव. ज्याला हातही नाही आणि पायही नाही, त्या काही तुकारामाला कोणातरी एक अभंग फार चांगलं, ज्याला हातही नाही आणि पायही नाही अशा परमात्म्याची तू काय सेवा करणार. म्हणजे सगुण हा नवता काळा गोरा खुजाना ठेंगणा, स्वरूप सुंदराना आंधळा देखना, कैची जीव शिव तयाशी भावना, पंचभौतिकना नेने पंचप्राणा. हो काय ते ध्रुपद काय निरोबरांची का, रूप धरिले सगुण चांगले. अशा प्रकारचा परमात्मा असा होता. पण त्यानेच काय केलेले म्हणजे जो निर्गुण आहे तोच काय झाला. ह्या भेटीतून असं नाही म्हणायचं का त्यांना एकमेकाची टीका करायची, असं नाही. सगुण भक्ती जो निर्गुण होता तो भक्तिभाव बळाने काय झाला, आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. बघा दादूला आत्मविश्वास आहे, काय निर्गुण निराकार वृक्ष त्या परमात्म्याचं चिंतन करत बसला. साक्षात तो परमात्मा आपल्या प्रेमाने साकार झालेला, याला पहा. आणि तो म्हणतो नुसतं याला साकार घेऊन कितीही जरी बसलं आणि सत्य उपासक भाव खरा ठरवला आणि जन्मभर भक्ती केली, आता तुला काय मुक्ती मिळणार आहे का. त्याचं स्वरूप जाणून घे, तो तू काय आहे एकच आहे. हे कोण सांगतंय, कबीर महाराज त्याला सांगतात. मग कोण कोणाचं गुरु आहे, दोघंही एकमेकाचे गुरु आहेत, दोघंही एकमेकाचे गुरु. खरं दोघंही आत्मरूपच आहे, त्यांना काही शंकाच नाही. पण तुम्हाला आम्हाला सांगण्यासाठी ह्या अवतारी कोटीतल्या पुरुषांनी 2 सोंग उठवली. एकाने कशाचं केलं, सगुणाचं सोंग केलं, आणि एकाने कशाचं केलं, निर्गुणाचं सोंग घेतलंय. त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. त्याच्यामध्ये दोन्हींचं काय आहे, एकच आहे. गुरु शिष्य भाव खऱ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही, परंतु त्यांनी त्या ठिकाणी कल्पिलेला तो भाव आहे असं. तर आता या ठिकाणी आपल्याला वाटतं की नाही, मग हे जे कुटस्थ चैतन्य कुठं असेल, आहे की नाही, आणि बुद्धी कुठं राहत असेल, कुटस्थ चैतन्याच्या समोर का कुटस्थ चैतन्याच्या खाली, आहे की नाही, अशी शंका येईल का. पण ते म्हणतात हे लक्षात घ्या, पहिल्यांदा हे प्रतिबिंब शब्द योजला म्हणून आरशासारखं किंवा पाण्यात पडण्यासारखं ह्या कुटस्थाचं बुद्धीमध्ये प्रतिबिंब पडतं, असा आमचा अर्थ किंवा असा आमचा अभिप्राय नाही, असं आमचं तात्पर्य नाही. मग तुमचं तात्पर्य आहे तरी काय, तर ते सांगतात. स्वामी महाराज नेहमी सांगायचे, एवढं जर तुम्हाला कायमचं समजलं तर मग तुम्हाला ही शंका राहणार नाही असं म्हणायचे. बघा आता सांगतात, पाण्यात जसे सूर्याचे किंवा आरशात जसे मुखाचे प्रतिबिंब होते, त्याप्रमाणे बुद्धीपासून काही उंचीवर किंवा बुद्धीच्या समोर कुटस्थ असून त्याचे बुद्धीत प्रतिबिंब पडते, असा या प्रकरणातील प्रतिबिंब शब्दाचा अर्थ नाही. मग अर्थ काय आहे ते सांगतात. बघा, तर
ज्याप्रमाणे लाल रंगाच्या फुलावर स्फटिक ठेवला असता त्या स्फटिकामध्ये फुलाचा तांबडेपणा दिसून येतो. तो स्फटिकातील तांबडेपणा फुलाचे प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब म्हणजे काय? तर प्रतिबिंब म्हणजे आरसा किंवा पाणी याचं उदाहरण घ्यायचं. उदाहरण कशाचं घ्यायचं? जपा, कुसुम आणि स्फटिक याचं उदाहरण घ्यायचं. जपा म्हणजे जास्वंदी, कुसुम म्हणजे फूल, जास्वंदीचा फूल आणि स्फटिकाची असणारी शुभ्र वर्णाची काच किंवा रत्न. तर त्या स्फटिक मणी आणि त्याच्या खाली काय ठेवलं तुम्ही? पुष्प ठेवलं. तर बघा ज्याप्रमाणे लाल रंगाच्या फुलावर स्फटिक ठेवला असता, अगोदर लाल रंगाचं फूल ठेवायचं, वर काय ठेवायचं? स्फटिक ठेवला. त्या स्फटिकामध्ये फुलाचा तांबडेपणा दिसून येतो. स्फटिकामध्ये फुलाचा तांबडेपणा दिसतो की नाही? वास्तविक स्फटिक तांबडा आहे का? नाही. परंतु फुलामध्ये तांबडेपणा दिसतो की नाही? कशामुळं? त्या फुलाचा आणि त्या स्फटिकाचा काय झाला? संबंध झाला. आणि संबंध झाल्यामुळं फुलाचं तांबडेपण हे स्फटिकाच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. हा दृष्टांत कळला ना आपल्याला? त्या स्फटिकामध्ये फुलाचा तांबडेपणा दिसून येतो. तो स्फटिकातील तांबडेपणा फुलाचे प्रतिबिंब आहे. स्फटिकाचा जो तांबडेपणा यालाच काय म्हणायचं? त्या फुलाचं प्रतिबिंब. आरशासारखं आहे का ते? नाही. फुलाच्या ठिकाणी, स्फटिकाच्या ठिकाणी. पण त्या दोघांचं जेव्हा साहचर्य झालं, म्हणजे काय त्याला सान्निध्य झालं, त्या सान्निध्य मात्राने सन्निधी मात्राने काय झालं? स्फटिकाचा ठिकाणी फुलाचा तांबडा रंग दिसला. तेच त्या फुलाचं स्फटिकामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे. हा दृष्टांत कळला ना आपल्याला? त्याच्यामध्ये सांगतात. त्याचप्रमाणे आता कशासाठी सांगतात हे बघा. हे जवळ लवकर लक्षात येणार नाही, आणि लक्षात आलं तर मग आपली घडीच बसली. म्हणजे पुढचं चिंतन आपल्याला आणखी वेगाने लक्षात येईल आणि आयुष्यभर ही गोष्ट लक्षात ठेवायची. हे प्रतिबिंब आपण जेव्हा म्हणतो तेव्हा नेमकं प्रतिबिंब म्हणजे काय लोक विचारतात. हे जर शब्द आपण ज्याला बिलकुल संस्कार नाही त्याला सांगितलं का बुद्धी अधिष्ठान पडले चैतन्य आणि त्याचं पडलेलं प्रतिबिंब, त्याला वाटतं प्रतिबिंब काय लावलं याने? नेमकं आहे तरी काय? जवळ समोर तर काही प्रतिबिंब कुठंच दिसतंय का? बुद्धी दिसते का? बुद्धिस्त प्रतिबिंब दिसतं? काहीच दिसत नसताना एखादं तरी दिसावं. बरं नाही दिसलं तरी काहीतरी अनुमानाने तरी त्याचं काय स्वरूप आहे आम्हाला अंदाज तरी करता येईल ना. जसं बा आपण म्हणतो वंद्यापुत्र कुठं युद्धावर गेला तर काहीतरी एखादा पुरुष डोळ्यासमोर येतो ना. आपल्या हे द्यायला का विसरे ना का वंद्याला पुत्रच नाही, पण काहीतरी गेला असं झावळं वावळं काहीतरी येतं का नाही डोळ्यापुढं? तसं इथं प्रतिबिंब म्हणून काही डोळ्यासमोर येत नाही आपल्या. म्हणून ते म्हणतात की ज्याप्रमाणे लाल रंगाच्या फुलावर स्फटिक ठेवला असता त्या स्फटिकामध्ये फुलाचा तांबडेपणा दिसून येतो. तो स्फटिकातील तांबडेपणा फुलाचे प्रतिबिंब आहे. त्याचप्रमाणे आता हे झालं का? दृष्टांत कळला की नाही आपल्याला? आता त्याच्यात दार्ष्टांतिक सिद्धांत सांगतात. त्याचप्रमाणे कूटस्थाचे आश्रयावर असणारी जी बुद्धी किंवा अंतःकरण, त्यात कूटस्थाची प्रकाशता म्हणजे कूटस्थाच्या सामान्य ज्ञानाची जी विशेषता, ते कूटस्थाचे प्रतिबिंब. चांगलं लक्षात घ्या. आता पहिली गोष्ट आहे की पहिली गोष्ट जांभई द्यायची नाही आणि नंतर लक्षपूर्वक ऐकायचं, म्हणजे हे आपल्याला चांगलं कळेल. तर ते सांगतात, तर ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे कूटस्थाच्या आश्रयावर असणारी जी बुद्धी कोणाच्या आश्रयावर राहते? कूटस्थ. आश्रय कोण आहे? कूटस्थ. आणि बुद्धी बुद्धी काय आहे? त्याच्या आश्रयावर राहणारी आहे. का बुद्धी आद्यस्थ आहे? बुद्धी आहे आद्यस्थ आणि तिचा आश्रय म्हणजे अधिष्ठान कोण आहे? कूटस्थ. त्यालाच म्हणतात कूटस्थाच्या आश्रयावर राहणारी बुद्धी. बरोबर ना? आता फुलाच्या वर असणारा जो स्फटिक त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं. म्हणजे काय? त्याची लालिमा कोणाची? पुष्पाची लालिमा ही स्फटिकाच्या ठिकाणी दिसते. तसं इथं कूटस्थ आणि कूटस्थाच्या आश्रयाने असणारी वर असणारी बुद्धी, त्या बुद्धीमध्ये कूटस्थ कसा आहे? स्वयंप्रकाश आहे की नाही? मग कूटस्थाचा प्रकाश त्या ठिकाणी दिसणार की नाही? दिसणार. बरोबर ना? मग आता कूटस्थाचा प्रकाश कुठं दिसणार? कूटस्थाच्या आश्रयावर असणाऱ्या बुद्धीच्या ठिकाणी. बुद्धी जड आहे की नाही? बुद्धीला स्वतःचं ज्ञान आहे का? नाही. दुसऱ्याचं ज्ञान आहे का? नाही. आणि बुद्धी वाचून ज्ञान होतंय का? त्याला नाहीच म्हणा ना. ज्ञानाचा व्यवहार बुद्धी वाचून होईल का?
नाही. केवळ बुद्धीच्या ठिकाणी ज्ञानाचा व्यवहार होईल का? नाही. केवळ कुटस्थ चैतन्याच्या ठिकाणी ज्ञानाचा व्यवहार होईल का? ते तर निरुपाधिक आहे. उपाधी नसली ते स्वयंप्रकाश आपल्या महिमेत राहील, दुसऱ्याचं ज्ञान पण होणार नाही, आहे की नाही? कारण ते असंग निर्विकार आहे. त्या ठिकाणी ज्ञान झालं आणि अज्ञान आलं, हा व्यवहार मूळ कुटस्थाच्या ठिकाणी नाही. बरं, बुद्धी जड असल्यामुळे तिच्याही ठिकाणी नाही. मग झाला तर कधी होईल? कुटस्थाचं बुद्धीमध्ये जर प्रतिबिंब पडलं तर त्याचा होईल. ते प्रतिबिंब म्हणजे काय? कुटस्थाचा जो प्रकाश आहे तो बुद्धीमध्ये पडतो. म्हणजे कुटस्थाचा आहे ज्ञान. प्रकाश म्हणजे काय? ज्ञान. आणि ते कुठं दिसतं आपल्याला? बुद्धीच्या ठिकाणी. त्यालाच आपण म्हणतो कुटस्थाचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब. म्हणजे कुटस्थ आहे, परंतु कुटस्थ कसं आहे? सामान्य. आणि बुद्धीमध्ये जेव्हा येतो तो काय होतो? विशेष भावाला प्राप्त होतो. आपल्या मला वाटतं कोणत्या द्वीपामध्ये, नाटक द्वीपामध्ये का भिंतीवर पडलेला नाही, चित्रद्वीप, कुटस्थ द्वीप. तर त्या कुटस्थ द्वीपामध्ये वर्णन केलं हे कुटस्थाचं पंचदशीमध्ये. आता पुढच्या वर्षी तुम्हाला येईल, थोडक्यात सांगतो. आता प्रकाश आहे का नाही भिंतीवर? आहे. आता हा प्रकाश आहे का नाही? हा सामान्य प्रकाश आहे. सगळ्या ठिकाणी आहे का नाही पसरलेला? हा सर्व ठिकाणी आहे. आणि जर एखाद्या माणसाने बाहेर आरसा धरला, बरोबर, आरसा नावाची उपाधी की नाही, आणि तिच्यामध्ये सूर्यकिरण काय केले? एकत्र केले, आणि तो कवडचा पुन्हा या भिंतीवर जर फिरवला तर आताही प्रकाश आहे की नाही? तोही प्रकाश आहे आणि हाही प्रकाश आहे. पण हा प्रकाश विशेष आहे की नाही? हा प्रकाश काय आहे? विशेष आहे. म्हणजे सामान्य प्रकाश एक आहे आणि एक विशेष प्रकार आहे. कुटस्थाचा प्रकाश कोणता आहे? सामान्य. त्याच्यामध्ये काही व्यवहार आहे का तुम्हाला दाखवण्याचं, ज्ञान करून देण्याचं? आणि विशेष प्रकाश आहे का नाही? त्याचा विशेष प्रकाश जो आहे तो तुम्हाला ध्यानात येतो की नाही? लक्षात येतो की नाही? म्हणजे त्याला काय म्हणतात? प्रतिबिंब रूपाने असणारा जो प्रकाश, तो कोणता प्रकाश आहे? विशेष रूपाने. आणि तो कोणत्या उपाधीमुळे येतो? बुद्धी उपाधीमुळे. बुद्धी उपाधीमुळे कोणता? सामान्य प्रकाश कोणाचा आहे? कुटस्थाचा. आणि तो विशेष भावाला येतो कशामुळं? बुद्धीमुळे. त्यालाच काय म्हणतात? जो सामान्य कुटस्थाचा प्रकाश, चांगलं लक्षात घ्या, सामान्य कुटस्थाचा जो प्रकाश तोच बुद्धी उपाधीमुळं जेव्हा विशेष भावाला म्हणजे विशेष प्रकाश रूपाला प्राप्त होतो, त्याला त्या चैतन्याचं म्हणजे कुटस्थ चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब असं म्हटलं जातं. नाही का लक्षात आलं? आलं का नाही लक्षात? भिंतीवरचा प्रकाश, सामान्य प्रकाश आणि विशेष प्रकाश लक्षात आला की नाही? तशा बुद्धी उपाधीमुळं जे सामान्य चैतन्य आहे ते सामान्य चैतन्य बुद्धी उपाधीमुळं काय होतं? विशेष भावाला प्राप्त होतं. दुसरं उदाहरण त्यांनी सांगितलं, मला वाटतं पितांबरी टीकेत आहे का त्याच्यात आहे, की आता इथं हा कागद आहे किंवा कापूस आहे इथं, आणि ह्या कापसावर आता प्रकाश पडतोय की नाही? पडतोय की नाही? मग हा प्रकाश याला जाळतोय का? जाळत नाही. आता जर एखाद्याने ते बैरगोल भिंगच म्हणतात ना, त्याच्यामध्ये सगळे सूर्यकिरण काय केले? एकत्र केले, आणि याच्या खाली हा कापूस धरला तर कापूस जळेल का नाही? जळेल. प्रकाशच आहे की नाही? सामान्य प्रकाशामुळे कापूस त्याला जाळण्याचं सामर्थ्य का? विशेष प्रकाशामध्ये. तसं एखाद्या पदार्थाचं ज्ञान करून द्यायचं, हा घट आहे, हा पट आहे, ज्ञान करून द्यायचं म्हणजे त्याच्या अज्ञान आवरणाचा काय करायचा? भंग करायचा. आणि हा पदार्थ अमुक आहे, हा गट आहे, पट आहे, असं सामर्थ्य केवळ त्या सामान्य कुटस्थ चैतन्यात आहे का? जडबुद्धीत आहे का? नाही. मग त्याच्यामध्ये त्या बुद्धीमध्ये जर चिदाभास पडला आणि तो विशेष भावाला आला तर तो अयम घटा, हा गट आहे असं ज्ञान करून द्यायला समर्थ होईल की नाही? ही गोष्ट आपल्याला कळते की नाही? काही गोष्ट आपल्याला पटते का? असंच घडतं का? असा आपल्या शास्त्रवचनावर विश्वास आहे? बाकी काही नाही घडलं ना तर एवढं समजा निश्चलदाजी आपल्यासाठी सांगतात, ते काय खोटं सांगतील का? एवढं तरी आपल्याला पाहिजे आहे की नाही? ह्याच्यामध्ये म्हणजे बुद्धी अंतःकरणवृत्ती एखाद्या पदार्थात, आता आपण पदार्थ ज्ञानाची रीती पाहिली की नाही? त्या पदार्थाचं ज्ञान कसं होतं? तर अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाच्या द्वारा त्या पदार्थापर्यंत जाते, पण त्या पदार्थावर दोन आवरण असतात, अंधकाराचं आवरण प्रकाशाच्या साहाय्याने दूर, आणि अज्ञानाचं आवरण कोण दूर करते? अंतःकरणाची त्या पदार्थाच्या आकाराकार झालेली वृत्ती. आणि हा पदार्थ घट आहे असं ज्ञान कोण करून देतं? त्या वृत्तीमध्ये असणारा चिदाभास. मग आपल्याला हे कळलं का नाही? चिदाभास हा सामान्य प्रकाश आहे का नाही, आणि कुठंच चैतन्य विशेष प्रकाश आहे हेच आपल्याला कळलं का? माती आपल्याला चिदाभास हा काय? विशेष प्रकाश आहे. आणि सामान्य प्रकाश कोणाचा आहे? कुटस्थ चैतन्याचा आहे की नाही? हे सगळं आपल्याला एकदम डोळ्यापुढं आलं पाहिजे, आहे की नाही? तहान लागली म्हणल्यावर जेवण कोणी घेऊन येतं का? तहान लागली तर त्याचं निवारणाचं साधन कोण आहे? पाणीच आहे. भूक लागली तर
जेवण, आणि त्याबरोबर दुसरं पाणी आणलं तरी चालेल, आहे की नाही. तुझं कुटस्थ चैतन्याबरोबर चिदाभासही घ्या, आहे की, चिदाभास पडण्यासाठी बुद्धी घ्या, पण सगळं जाणून म्हणा, आहे की नाही. बघा, त्याचप्रमाणे कुटस्थाच्या आश्रयावर असणारी जी बुद्धी किंवा अंतःकरण, त्यात कुटस्थाची प्रकाशता, हे लक्षात आलं ना. कुटस्थाच्या आश्रयावर कोणीही बुद्धी किंवा अंतःकरण, बुद्धी म्हणा किंवा अंतःकरण म्हणा, आणि त्यात कुटस्थाची प्रकाशता. म्हणजे कुटस्थाची प्रकाशता म्हणजे काय, म्हणजे कुटस्थाच्या सामान्य ज्ञानाची जी विशेषता, जो कुटस्थ सामान्य ज्ञान रूप आहे की नाही, तोच बुद्धी उपाधीमुळे काय होतं, विशेष भावाला प्राप्त होतो. तेच कुटस्थाचे प्रतिबिंब. स्वामी महाराज थोडक्यात सांगायचे, सामान्य चैतन्य विशेष भावाला प्राप्त झालं की त्याला प्रतिबिंब शब्द होतो. काय, सामान्य चैतन्य विशेष भावाला प्राप्त झालं. सामान्य चैतन्य कुटस्थ चैतन्य आहे का ब्रह्मचैतन्य सामान्य आहे? कुटस्थ चैतन्याला सामान्य चैतन्य म्हणावं का ब्रह्मचैतन्याला सामान्य चैतन्य म्हणावं? तुम्ही असं बोलत जाणं किंवा याच्या सांगा, दोन्ही सामान्य चैतन्य, दोन्ही काय आहे, सामान्य चैतन्य. मग या ठिकाणी ते जेव्हा प्रतिबिंब मायेमध्ये पडलं त्याला सामान्य चैतन्य म्हणावं का बुद्धीमध्ये पडलं त्याला सामान्य चैतन्य म्हणावं? कोणत्याला विशेष चैतन्य म्हणावं का दोघांना विशेष चैतन्य? दोघांना काय म्हणावं, विशेष चैतन्य. म्हणजे काय झालं, जे अधिष्ठान आहे, बरोबर ना, उपाधीमध्ये त्याचं पडलेलं प्रतिबिंब, त्यालाच काय म्हणतात, विशेषण. म्हणजे सामान्य चैतन्य उपाधीमुळं काय होतं, विशेष भावाला येतं. मग सामान्य चैतन्य उपाधीमुळं जेव्हा विशेष भावाला येतं त्यालाच काय म्हणतात, त्या सामान्य चैतन्याचं त्या उपाधीमध्ये पडलेलं प्रतिबिंब असं म्हणतात. मग आता मायेमध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब पडलं तर त्याला काय म्हणतात, मायेमध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब पडतं की नाही, बुद्धीमध्ये कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब पडतं की नाही. म्हणजे काय, असं जर म्हणलं तर चालेल का, मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, याचाच अर्थ त्या प्रतिबिंब म्हणजे जे सामान्य ब्रह्मचैतन्य त्या माया उपाधीमुळं विशेष भावाला प्राप्त होणं, हेच त्याचं प्रतिबिंब, असं मी म्हटलं तर चालेल का? जर मी म्हटलं की बुद्धी अधिष्ठान कुटस्थ चैतन्याचं, बरोबर ना, पडलेलं प्रतिबिंब म्हणजे सामान्य असणारं कुटस्थ चैतन्य बुद्धी उपाधीमुळं विशेष भावाला प्राप्त होणं, यालाच प्रतिबिंब असं म्हणतात. असं म्हटलं तर चालेल का नाही? मग आता चांगलं लक्षात आलं ना, सामान्यच विशेष भावाला येणं याला म्हणायचं वेदांतामधलं, सिद्धांतामधलं प्रतिबिंबत्व, असा अर्थ लक्षात आला. वाचू आता म्हणतात, म्हणजे कुटस्थाच्या सामान्य ज्ञानाची जी विशेषता तेच कुटस्थाचे प्रतिबिंब. वाचू ना, सामान्य प्रकाशास स्वच्छ उपाधीचा संबंध झाला तर उपाधीमुळे प्रकाशाला विशेषता येते. आता तुम्ही म्हणणार सामान्य प्रकाश सर्व ठिकाणी का नाही, मग सर्व ठिकाणी विशेष भावाला यायला पाहिजे. आता तर परवा त्या भटकर सरांनी साहित्य संमेलनात सांगितलं, सध्या फक्त लक्षात ठेवा. तर त्यांना मुलाखत झाली, त्यांनी विचारलं किंवा सगळ्या ठिकाणी म्हणजे आता वेदांतामध्ये आपण काय म्हणतो, उपाधीमध्ये काय होतं, प्रतिबिंब ग्रहण होतं. तर आपल्याला अशी शंका येते की सगळ्या उपाधीमध्ये चैतन्य ग्रहण होतं की नाही, बरोबर ना, चैतन्याचं प्रतिबिंब पडतं की नाही. अलीकडं एवढं संशोधन झालं की जसं आपल्याला भावना आहेत ना, मनुष्याला भावना आहेत का, अमिबाला सुद्धा भावना आहेत, उंदीर, मांजर, सगळ्या प्राण्यांना भावना आहेत. असं हे तर आपल्याला काही मान्य आहे. पण झाडाला भावना आहे, कधी आपण धरलं होतं का घरी? पण त्या जगदीशचंद्र बोसच ना, जगदीशचंद्र बोसने काय सांगितलं, वनस्पतीला पण भावना असतात असं सिद्ध केलं. आता ते सरांना प्रश्न असा त्यांनी विचारला, तुम्ही जे संगणक शास्त्राचे तज्ज्ञ आहेत तर कॉम्प्युटरला भावना आहेत का, कॉम्प्युटरला मन आहे का, अशी त्यांना शंका विचारली. तर ते म्हणे कॉम्प्युटरला मन मानावंच लागेल, पण मी आता शोधात आहे, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे आता कसं मानावर तर लागेलच, पण कसं कॉम्प्युटरला म्हणे हे तुम्हाला आता सिद्ध तर केलं पाहिजे ना, बुद्धीवर आरूढ केलं पाहिजे ना. म्हणे त्याच चिंतनात मी आहे. त्याच चिंतनात आहे, ते सिद्ध करायचं विज्ञान कोणतं आहे, हे अध्यात्म विज्ञान आहे, वेदांत विज्ञान आहे. म्हणते म्हणे मी त्याच्यात आता काय हे शोधात आहे, असं त्यांनी सांगितलं. लक्षात आलं ना. म्हणून या ठिकाणी आता प्रत्येकाला काय आहे, प्रतिबिंब जे आहे तर ते प्रतिबिंब पडायला पाहिजे ना प्रत्येक उपाधीमध्ये. पण काही उपाधीमध्ये आता सामान्य चैतन्य आरशात आकाशाचं प्रतिबिंब पडलं का नाही, पाण्यामध्ये पडलं की नाही, मग भिंतीमध्ये पडलंय का, भिंतीमध्ये पडलं नाही. परंतु ते भिंतीचं अधिष्ठान चैतन्य नाही काय, ते का तुमच्या फक्त त्या ह्याचंच आहे, बुद्धीचंच आहे,
ह्या इंद्रियांचं नाही का, कर्मेंद्रियांचं नाही का, ज्ञानेंद्रियाचं नाही का, बुद्धीचं नाही का, सगळ्याचं अधिष्ठान चैतन्य ते. एका ठिकाणी प्रतिबिंब पडतं आणि एका ठिकाणी प्रतिबिंब मात्र पडत नाही, याची काहीतरी कारण आपल्याला सांगितलं पाहिजे, ते सांगतात. आता सांगतात सामान्य प्रकाशात स्वच्छ उपाधीचा संबंध झाला तर उपाधीमुळे प्रकाशाला विशेषता येते. आता काय हे उपाधी असून चालत नाही, कोणताही उपाधी आला का त्याच्यात प्रतिबिंब पडतं असं नाही. सामान्य प्रकाशाला जर प्रतिबिंब तो यायचं असेल तर त्याला जी उपाधी आहे ना ती उपाधी स्वच्छ लागते. पाण्यात प्रतिबिंब का पडतं? पाणी कसं आहे? शुद्ध आहे. पाणी जर गढूळ असलं, पाणी जर हलणारं असलं तर त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडेल का? स्वच्छ स्थिर पडेल का? नाही. पाणी जर स्वच्छ असेल आणि स्थिर असेल, ती उपाधी कसं आहे? स्वच्छ आहे, स्थिर आहे, त्याच्यामध्ये काय होतं? प्रतिबिंब सुद्धा स्थिर आणि स्वच्छ पडतं. आता आरसा आहे, स्वच्छ उपाधी की नाही? पण जरी पृथ्वी महाभूतापासूनच आरसा बनवला आहे, परंतु त्याच्या सत्वगुणापासून बनलेला आहे आणि सत्वगुणामध्ये काय होतं? प्रतिबिंब ग्रहणाची योग्यता असते. भिंत काय आहे? पृथ्वीच्या तमोगुणाचा विकार आहे, त्यामुळे तिच्यामध्ये प्रतिबिंब पडत नाही, म्हणजे आपल्याला अनुभवाला तरी येत नाही. जसं काल महाराजांनी सांगितलं मानावंच लागतं, पण कसं करावं लागतं? आकाश आहे भिंतीत असं म्हणता येते का आपल्याला? नाही. म्हणता येतं का? नाही. हा मोकळा गट असला तर आकाश म्हणता येईल का? नाही. पण भिंतीमध्ये आकाश म्हणता येते का? नाही. कारण का? दिसतच नाही. पण नाही काय? नाही. कशावरून? काल महाराजांनी सांगितलं खिळा ठोकला तर जाते, म्हणजे आकाश मानावंच लागतं की नाही. तसं सर्वांच्या ठिकाणी प्रतिबिंब आहे ते, परंतु त्या प्रतिबिंबा ग्रहण करण्यासाठी जो उपाधी लागतो तो उपाधी स्वच्छ असला पाहिजे. स्वच्छत्वाचं जसं तारतम्य असेल, जर तुमच्या ठिकाणी आरसा जर खूपच स्वच्छ असला, पाऱ्याचा आरसा, तुम्ही त्याचं मालिन्य काढलं तर अत्यंत स्पष्ट येईल. जर त्याच्यावर डागडाग असतील त्या काचेवर, ऐके नाही, किंवा ती काच थोडी मलिन असेल तर त्याच्यावर धुळीकण बसले असेल तर आपल्याला चेहऱ्याला सुद्धा तिथं काय दिसतात? ठसे दिसतात, ऐके नाही, स्पष्ट दिसत नाही. म्हणजे उपाधी काय पाहिजे? त्या ठिकाणी स्वच्छ पाहिजे, ही गोष्ट आहे. का प्रतिबिंब पडत नाही? पडत असलं तरी ते आपल्याला जसं प्रतिबिंब, जितकी स्वच्छता उपाधीची तितकं प्रतिबिंब ग्रहणाची योग्यता त्या उपाधीमध्ये अधिक असते. लक्षात आलं ना? त्याच्यातही तरतम भाव आहे, म्हणजे कमी अधिक भाव त्याच्यामध्ये आहे. काय? हां. सामान्य प्रकाशात स्वच्छ उपाधीचा संबंध झाला तर उपाधीमुळे प्रकाशाला विशेषता येते. याची प्रतीती दिव्यावर काचेची नळी ठेवली असता सर्वांस येते. आता उपाधीमुळे विशेषता, आता जर आपण एखादा दिवा आहे, त्या दिव्याचा प्रकाश एवढ्या भोवतीचा असतो आणि जर आपण काच ठेवली का त्याच दिव्याचा प्रकाश काय होतो? सर्व ठिकाणी फाकतो की नाही? म्हणजे आपल्याला तो सामान्य प्रकाश विशेष भावाला येतो की नाही? का? तर त्याच्यावर कंदिलावर किंवा त्या दिव्यावर काय काच ठेवली किंवा काचेची नळी ठेवली, याचा अनुभव आपल्याला आहे की नाही? आहे. म्हणून आपण नेहमी सत्वात संजायते ज्ञान. जर आपल्याला असं आता कोणाला वाटत नाही बरं हे ज्ञान आपल्याला तंतोतंत व्हावं आणि ह्याच जन्मात मुक्त व्हावं? खरं सांगा, ज्ञान आपण इथं बसलो आपल्याला सगळ्यांना वाटतं की नाही, आणि होत नाही. याचं कारण काय? याचा विचार काय झाला तर आपली बुद्धी कुठंतरी मलिन आहे, आपला उपाधी स्वच्छ नाही. बुद्धी जाणे आणि न जाणे, न जाणे म्हणजे अशुद्ध बुद्धी नच जाणे आणि शुद्ध बुद्धी जाणेच, आहे की नाही? म्हणून आपण आपल्या बुद्धीची शुद्धी करायला अंतःकरणाची शुद्धी आवश्यक आहे. कारण उपाधी जर स्वच्छ असेल तर त्यात सात्विक उपाधीतच काय होईल? ज्ञान होईल. जेव्हा आपण खूप प्रयत्न करतो, आपली बुद्धी तीक्ष्ण आहे, सूक्ष्म आहे, प्रयत्नाची पराकाष्ठा आहे चालली, तर प्रतिबंध आहेत, आहे की नाही? ज्ञान होत नाही, प्रतिबंध आहे. मग कोणता प्रतिबंध सर्वात मनात समोर आणावं? माझं अंतःकरण शुद्ध आहे की नाही, हा पहिला प्रतिबंध. का ज्ञान होत नाही? तर अंतःकरणाची उपाधी शुद्ध नाही, असा अंतःकरण उपाधी शुद्ध नाही असा अर्थ करावा की नाही? आणि मग त्यासाठी काय पहिलं काय केलं पाहिजे? अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. आणि ते शुद्ध कशाने होतं अंतःकरण? निष्काम कर्म, निष्काम उपासना. म्हणून हे श्रवण सोडायचं आणि पुन्हा तीर्थाटनाला किंवा पुन्हा एकांतामध्ये जाऊन जप, ध्यान, तीर्थयात्रा, पायी तीर्थयात्रा घडो, देह संतापायी पडो, अशा प्रकाराने मनुष्याने हातात आलेलं लोणी टाकून द्यायचं आणि पुन्हा हात चाटायचा. त्याला कोणतं म्हणतात? करम लेढीन्य आहे. त्याने परत माघारी जावं का जाऊ नये? मग अंतःकरण शुद्ध का हे ऐकत बसले होईल का? हा, यानंच होईल, आहे की नाही? उलट त्याच्यापेक्षा कसं होईल? निश्चित होईल आणि लवकर होईल. पण आता काय केलं पाहिजे? जोर कुठं लावला पाहिजे? श्रवणामध्येच लावला पाहिजे. बरोबर आहे का महाराज? असं वेदांत सांगतो. त्याच्यापासून उलट त्याच्यापेक्षा जास्त पुण्य होईल. जर तुम्ही 1 महिन्याचं कृच्छ्र चांद्रायण व्रत केलं, एक एकच घास
15 दिवस वाढवायचा आणि 1 घास कमी करायचा आणि मग तुम्हाला पुण्य होईल, मग तुमचं हळूहळू अंतःकरण शुद्ध होईल. पण आता ते म्हणतात वेदांत श्रवणात याच्यापेक्षा जास्त पुण्य मिळेल. श्रवणासाठी 1 पाऊल जर टाकला आपल्या घरापासून तर एका पाऊलाला काय 84 नाही आपलं 80 कृच्छ आणि चांद्रायण व्रत केल्याचं फल मिळतं. मग काळजी करायचं काही कारण आहे का? फक्त आपल्याला मग वाटलं पाहिजे दम्मानी होईल, ऐकणं काय होईल, पण त्याच्यात काय स्वामी महाराज म्हणजे दम्मानी होईल. त्याच्यामध्ये निश्चित आपल्याला उलट आपल्याला असं वाटलं पाहिजे ज्याचं घर जितकं लांब तितकं त्याला पुण्य काय आहे अधिक. म्हणून पाठाला जवळची मुलं उशिरा येतात आणि लांबची जी आहे ती लवकर येतात. ते कशामुळं की यांना वाटतं पुण्य तर काय आपल्याला थोडंच मिळणार आहे की नाही, थोडेच पाऊल जायचे, त्यामुळे आणखी थोडे उशिरा येतात. याची प्रतीती बघा, दिव्यावर काचेची नळी ठेवली असता सर्वाशी येते. ज्याप्रमाणे त्याप्रमाणे बुद्धी किंवा अंतःकरण हे अपंचीकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणाचे कार्य आहे म्हणून स्वच्छ आहे. आता हे जे बुद्धी किंवा अंतःकरण आहे ते अपंचीकृत म्हणजे पंचमहाभूत एकमेकात मिसळली नाही अशा प्रकारे त्यांना म्हणतात अपंचीकृत पंचमहाभूत. अपंचीकृत महाभूत म्हणजे पंचमहाभूत एकमेकात मिसळण्यापूर्वी आपलं बरोबर ना, 5 भूते एकमेकात मिसळण्यापूर्वी त्या भूतास अपंचीकृत भूत म्हणतात आणि मिसळली म्हणजे त्यांना पंचीकृत भूत असं म्हणतात. आता ते अंतःकरण जे तर ते अपंचीकृत पंचमहाभूताच्या पंचमहाभूत कोणताही पदार्थ घेतला की त्यात 3 गुण आहे, परंतु अंतःकरण हे अपंचीकृत पंचमहाभूतांच्या सत्वगुणाचं कार्य आहे. अर्थात ते स्वच्छ आहे की नाही, सत्वगुणाचं कार्य म्हणून ते काय आहे स्वच्छ आहे. यामुळे कुटस्थाच्या ज्ञानाची बुद्धीत किंवा अंतःकरणात जी विशेष प्रकाशता तेच त्या कुटस्थाचे प्रतिबिंब व त्यासच आभास म्हणतात. आता अंतःकरण उपाधी कसा आहे स्वच्छ आहे, कारण तो अपंचीकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणांचं कार्य आहे. मग त्याच्यामध्ये अर्थातच कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब किंवा चिदाभास हा पडणार आहे की नाही. म्हणजे ते जे विशेष चैतन्य आहे आपलं जे सामान्य चैतन्य आहे त्या बुद्धी उपाधीमुळे ते काय होतं विशेष भावाला प्राप्त होतं. कोठे कोठे ब्रह्मचैतन्याचे प्रतिबिंब बुद्धीत किंवा अंतःकरणात होते असे म्हणतात. अगोदर सांगितलं ना, अर्थात बुद्धीत ब्रह्मचैतन्याचे प्रतिबिंब नाही असे ठरते असं सांगितलं. आणि आता बरोबर आहे ना, आणि आता काय सांगतात काही ग्रंथ आता सांगितलं का बुद्धीत ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब पडतं. मग त्यावेळेला आपण काय अर्थ घ्यायचा? काही हरकत नाही, ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब म्हटलं तरी हरकत नाही. कारण का? कारण कुटस्थ व ब्रह्म हे स्वरूपाने एकच आहे. कुटस्थ तोच ब्रह्मच काय आहे कुटस्थ आहे. मग जर एखाद्याने जीवाचं लक्षण करताना बुद्धी अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आणि ब्रह्मचैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब असं जर कोणी जीवाचं लक्षण केलं तर जर तुम्हाला समजलं असेल चांगलं तर तुम्ही काय हरकत नाही असं म्हणाल की नाही म्हणाल. आता बघा, आता हे चांगलं पहा बरं का. आता रूपरहित व्यापक चैतन्याचे प्रतिबिंब घडणार नाही असे कोणी म्हणेल तर रूपरहित शब्दाचे रूपरहित आकाशाच्या ठिकाणी प्रतिबिंब संभवते हे आकाशाच्या दृष्टांतातही सांगितलेच आहे. आता तुम्ही पुन्हा म्हणाल की जसं दादू बडवा क्या चुरावे जिसको हात ना पै, तसं तुम्ही काय म्हणणार की या ठिकाणी परमात्मा कसा आहे नाही रंग नाही रूप, म्हणजे रूपरहित आहे की नाही. आणि त्या रूपरहित परमात्म्याचं बुद्धीमध्ये काय बुद्धी उपाधीमध्ये प्रतिबिंब पडतं असं तुम्हाला म्हणता येणार नाही. अशी शंका येणं साहजिक आहे का नाही. तर त्याच्यासाठी उदाहरण देतात की रूपरहित व्यापक चैतन्याचे प्रतिबिंब घडणार नाही असे कोणी म्हणेल तर रूपरहित शब्दाचे रूपरहित आकाशाच्या ठिकाणी प्रतिबिंब संभवते. बुद्धीला काय आकार रूप आहे का? नाही. बुद्धी अधिष्ठान चैतन्याला काय रूप आहे का? नाही. आणि त्या रूपरहित चैतन्याचं रूपरहित बुद्धीच्या ठिकाणी प्रतिबिंब पडेलच कसं अशी शंका येणं साहजिक आहे. पण ती शंका येईल. शंकेशी किर ठावो, शंका घ्यायला जागा आहे पण न धरावी त्वा. पण तुम्ही काही ही शंका घेऊ नका, कारण आम्हाला रूपरहित आकाशाच्या ठिकाणी रूपरहित शब्दाचं प्रतिबिंब कसं पडतं हे उदाहरण आहे. हे उदाहरण हा दृष्टांत जर तुम्हाला कळला तर दाष्टांतिका सुद्धा रूपरहित अशा बुद्धीच्या ठिकाणी रूपरहित अशा कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब पडायला काहीच हरकत नाही. ही गोष्ट तुमच्या सिद्धांत रूपाने बुद्धीवर आरूढ झाल्याशिवाय राहणार नाही असं सांगतात. ठीक आहे ना. बघा कसं रूपरहित शब्दाचे रूपरहित आकाशाच्या ठिकाणी प्रतिबिंब संभवते. मागच आकाशाच्या दृष्टांत सांगितलं. आकाश कसं आहे रूपरहित आहे की नाही, बरोबर आहे की नाही. रूपरहित आकाशाला रूप आहे का? निळ रूप हा आपल्याला भ्रम आहे
भ्रम आहे, म्हणजे आकाशाला रूप नाही, बरोबर आहे ना, रूपरहित आकाशाचं. आता शब्दाला रूप आहे का? नाही. मग रूपरहित आकाशाच्या ठिकाणी शब्दाचं प्रतिबिंब पडतं की नाही, प्रतिध्वनी ऐकू येतो की नाही. आता आपण एखाद्या गिरीकंदरात मोठ्या जर पर्वताच्या कड्याजवळ गेलो आणि मोठ्याने आवाज केला ओम, तर तो आवाज काय होतो, पुन्हा पाठीमागे येतो की नाही. आता ते आकाशातूनच येतो की नाही. शब्दगुण कोणाचा आहे? शब्दगुण आकाशाचा आहे की नाही. आणि प्रतिध्वनी कुठं ऐकू येतो? आकाशातच येतो की नाही, बरोबर आहे की नाही. मग तो शब्दाला सुद्धा काय आहे का आकार? नाही. आकाशाला आकार आहे का? नाही. पण प्रतिध्वनी प्रतिबिंब रूपाने ऐकू येतो की नाही, येतो. तसंच बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडू शकेल का नाही, जरी त्याला रूप नसलं तरी निरूप अशा अधिष्ठान कुटस्थ चैतन्याचं निरूप असणाऱ्या बुद्धीच्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रतिबिंब म्हणजे सामान्य चैतन्य विशेष भावाला येणं ही गोष्ट घडू शकते का. उदाहरण तुम्हाला दिसतं का नाही, आकाशाचा प्रतिध्वनी. प्रतिध्वनी एक प्रकारचं प्रतिबिंबच आहे की नाही. आणि ते निरूप आकाशाच्या ठिकाणी निरूप शब्दाचं प्रतिबिंब तुम्हाला दिसतं की नाही. मग निरूप अधिष्ठान कुटस्थ चैतन्याचं निरूप बुद्धीच्या ठिकाणी तुम्हाला प्रतिबिंब मानायला काय हरकत आहे दाष्टांतिकामध्ये असं म्हणतात. आता रूपरहित व्यापक चैतन्याचे प्रतिबिंब घडणार नाही असे कोणी म्हणेल तर रूपरहित शब्दाचे रूपरहित आकाशाच्या ठिकाणी प्रतिबिंब संभवते हे आकाशाच्या दृष्टांतात सांगितलेच आहे. याकरिता बुद्धी चैतन्याचे प्रतिबिंब होते हे सिद्ध आहे. बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडतं हे तर आपल्याला सहज सिद्ध झालं की नाही. सहज सिद्ध झालं म्हणून झोप घेता घेता सुद्धा सिद्ध झालं की बुद्धीत आत्म्याचं प्रतिबिंब पडताना पडायला काहीच हरकत नाही. अशा रीतीने कूटस्थ चैतन्य, बुद्धी आणि बुद्धी चैतन्याचे प्रतिबिंब हे तीन मिळून जीव चैतन्याचे लक्षण झाले. जीव चैतन्याचं लक्षण झालं की नाही, आपल्याला सगळं चांगलं कळालं की नाही. बुद्धी अधिष्ठान कूटस्थ चैतन्य, त्याचं कूटस्थ चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब तिघांना मिळून जीव चैतन्य असं म्हणतात. हे लक्षण जीव चैतन्याचं झालं आणि ते आपल्याला जीव चैतन्याचं लक्षण जीव जाईपर्यंत कळलं आहे की नाही. हां वा. आता मग जीव खोटा आहे का जीवत्व खोटे? जीवत्व खोटे. जीव काय आहे? खराच आहे. कारण जीव कसा आहे, चुका म्हणे तुची खरा येर वावगा पसरा. जीव ब्रह्मरूपाने काय आहे? खराच आहे की नाही. आणि जीवत्व भाव मी जीव आहे, करता आहे, भोगता आहे, संसारी आहे असं म्हणणं कशाचं लक्षण आहे? जीवत्व अंगावर घेतलं. ते जीव तर आपलं स्वरूप आहे, सच्चिदानंद आहे की नाही. आणि त्याच्यावर उपाधीमुळे आलेलं काय आहे? जीव भाव किंवा जीवत्व ते मात्र काय आहे? खोटं आहे. मग आता जीव खरा आहे का जीवत्व खोटं आहे? हां का दोन्ही खरंच आहे? हां बोला ना. पण समजा तुम्हाला काही शब्द जास्त योजले तर काही नुकसान होईल का काही त्याच्यामध्ये? म्हणा ना. जीव खरा आहे का जीवत्व खोटं आहे? सांगा, बोला ना. जीव खरा आहे का जीवत्व खोटं आहे? दोन्ही बरोबर तुम्ही बोला ना, वाक्य बोला. परीक्षेत असे मार्क नाही मिळत. दोन्ही खरं म्हणत नाही. जे विचारलं तर सांगायला पाहिजे की नाही. जीव खरा आहे आणि जीवत्व. जीव खरा काय आहे? ब्रह्मरूप असल्यामुळे तो काय आहे? ब्रह्मसत्य आहे ना. ऐक सत्य तू आणि तो ममई वांशो जीवलोके. पुढं जीवभूत सनातन असा आहे की नाही. तो सनातन जीव आहे, नित्य शाश्वत आहे. अशा रीतीने कुटस्थ चैतन्य, बुद्धी आणि बुद्धी चैतन्याचे प्रतिबिंब हे तीन मिळून जीव चैतन्याचे लक्षण झाले. ठीक आहे ना. आता तत्वमसी या महावाक्यात इथून पुढे जेवढं चिंतन होणार आहे ना त्याचं एक सूत्र आहे. हे आता ते सगळ्यांना माहीतच आहे पण वाचतो, लक्ष द्या. तत्वमसी या महावाक्यात तत्वमाशी ही तीन पदे आहेत. तत्वमसी महावाक्यात तीन पदे आहेत की नाही? तत्, त्वम आणि आशी. त्यांचा अर्थ तत् म्हणजे ते ईश्वर चैतन्य. तत्पदाचा अर्थ काय घ्यायचा? ईश्वर चैतन्य. त्वम म्हणजे त्वम तू जीव चैतन्य. त्वम पदाचा अर्थ काय घ्यायचा? जीव चैतन्य. तत्पदाचा अर्थ काय घ्यायचा? ईश्वर चैतन्य. आणि आशी म्हणजे आहेस. ऐक तत्वमाशी म्हणजे तू असणारं जीव चैतन्य हेच काय आहे? ईश्वर चैतन्य तूच आहेस. तू जीव चैतन्य असणारा तूच ईश्वर चैतन्य आहेस. असा तत्वमसी महावाक्याचा अर्थ झाला की नाही. आता पुढे सांगतात ते ईश्वर चैतन्य तू आहेस असं आहे. या महावाक्यात तू या अर्थी जे तोमपद आहे व त्या तोमपदाचा वाच्यार्थ जीव चैतन्य आहे आणि लक्षार्थ कुटस्थ चैतन्य आहे. आता या ठिकाणी तोमपद जे आहे ना, तोमपद, त्या तोमपदाचा वाच्यार्थ काय झाला? जीव चैतन्य झाला. आणि त्याचा लक्षार्थ कोण झाला? आपण मागे चिंतन. लक्षार्थ कोण झाला? कुटस्थ चैतन्य. आणि
त्वम पदाचा वाच्यार्थ जीव चैतन्य आहे आणि लक्ष्यार्थ कुटस्थ चैतन्य आहे. जीव चैतन्य म्हणजे काय? वाक्यातील शब्दापासून शब्दाने जो अर्थ होतो तो त्याला वाच्यार्थ म्हणतात. वाक्यातलं तत्त्वम अशी ते तू आहेस, तर त्वम पद ऐकल्याबरोबर आपल्यासमोर कोण येतो? त्या पदात तू या शब्दाने आपल्याला केवळ कुटस्थ असं नाव येतो का? असं नाही. मी म्हणजे कोण? एक बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्याचं पडलेलं प्रतिबिंब, तिघांना मिळून जीव. म्हणजे या ठिकाणी त्वम पदाचा वाच्यार्थ काय झाला? जीव. ऐक, त्वम पदाचा वाच्यार्थ काय झाला? जीव. त्याच्यामध्ये घटक किती आले? 3. ऐक नाही, हे त्वम पदाने आपल्या लक्षात आलं की नाही? हे वाच्यार्थ. नुसतं तू या शब्दाने आपल्याला जो त्या शब्दाच्या शक्तीनं जो आपल्याला अर्थ डोळ्यासमोर येतो त्याला म्हणायचं वाच्यार्थ. आता त्वम पदाचा लक्ष्यार्थ म्हणजे वाच्यार्थ जुळत नसेल तर पदाचा लक्षणावृत्तीने जो अर्थ प्रतीत होतो त्याला म्हणतात लक्ष्यार्थ. आता ते तू आहेस म्हणजे ईश्वर चैतन्य, तू जीव चैतन्य आहेस असं सांगितलं ना. जीवाचा एक अर्थ कोणता? वाच्यार्थ कोणता झाला? बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्याचं पडलेलं प्रतिबिंब, हा वाच्यार्थ झाला की नाही? आणि तो कोण आहे? तत् म्हणजे तो कोण आहे? ईश्वर आहे. असा त्याचा ईश्वर तत् शब्दाचा वाच्यार्थ काय झाला? माया अधिष्ठान चैतन्य, माया अधिष्ठान चैतन्यामध्ये ब्रह्म चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, हा त्वम पदाचा वाच्यार्थ झाला की नाही? आणि आता ते गुरु काय म्हटले? ते तू आहे, तसा तत्पदाचा वाच्यार्थ झाला. आता गुरु काय म्हटले? ते तू आहेस, ते तू आहे म्हणजे जे ईश्वर चैतन्य तेच जीव चैतन्य आहे असा अर्थ झाला की नाही? झाला की नाही? आता आपण पाहिलेले जीव चैतन्य, आता वाच्यार्थ झाला का नाही? आपण विचार करायला लागलो, मीच ईश्वर आहे, माझा जीवच ईश्वर स्वरूप आहे, कारण वेद सांगतो की तत्वमसी, ते तू आहेस असं सांगतं. असा अर्थ झाला का नाही? हा कोणता अर्थ झाला? वाच्यार्थ. म्हणजे शब्दाचं श्रवण केल्यानंतर त्या शब्दाच्या ठिकाणी अशी शक्ती आहे का त्या अर्थाचा बोध करून द्यावा, त्याला काय म्हणतात? बरोबर आहे ना? त्याला म्हणतात वाच्यार्थ. अशा प्रकारचा झाला. आता हा वाक्य ऐकल्यावर आपल्याला हे लक्षात आलं की नाही? मी असणारा जीव चैतन्य मीच काय आहे? ईश्वर चैतन्य आहे. बरं म्हटलं तुम्ही, तर हे अनुभवाला जुळतं का? तो ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान आहे. तो सर्वज्ञ आहे आणि सर्व शक्तिमान आहे. पुन्हा सर्व जगाचं नियंत्रण करणारा आहे की नाही? तो सर्व जगताचा उत्पत्ती स्थिती आणि लय करता आहे. आणि जीव कालची खाल्ली सकाळची भाजी आता संध्याकाळी आठवत नाही, तो काय सर्वज्ञ आहे काय? आणि त्या कृष्ण परमात्म्याने अंगठ्यावर काय करंगोळीवर काय केला? गोवर्धन पर्वत उचलला. तुकाराम महाराज म्हणतात तुमचे गोणी उचलवे, तुम्हाला गोणी सुद्धा उचलत नाही. चांगले म्हणायला की मी ईश्वर चैतन्य आहे. अनुभवाला जुळतंय का हे? कधीतरी जुळतंय का? नाही. याचा अर्थ वाच्यार्थाचं काय होत नाही? वाच्यार्थाचं ऐक्य संभवत नाही. मग जेव्हा वाच्यार्थाने ऐक्य संभवत नाही, श्रुती माता तर सांगते का ते तूच आहेत, याचा अर्थ वाच्यार्थाने जर जुळत नसेल तर लक्षणेने अर्थ घ्यावा लागतो. म्हणजे याचा अर्थ याच्या लक्षणाने, म्हणजे वाच्यार्थ जो जीव आहे ना, तर त्याच्यामध्ये हा जो बुद्धी आणि बुद्धीतलं पडलेलं प्रतिबिंब ह्या भागाचा त्याग केला तर खाली कुटस्थ चैतन्य ते आहे का नाही? ज्ञान स्वरूप ते आहे का नाही? सद्रूप चिद्रूप. आणि जो परमात्मा आहे, जो सर्वज्ञ म्हणतो आपण, सर्वशक्तिमान म्हणतो, त्याला सर्वशक्तिमान किंवा सर्वज्ञ तो उपाधीमुळेच आले की नाही? आणि जीवाला अल्पज्ञत्व आणि अल्पशक्तिमत्व कशामुळे आले? उपाधीमुळेच आले. कोणत्या जीवाला कोणती उपाधी? बुद्धी. आणि त्याला कोणती उपाधी? माया. पण आम्हाला सांगायचं दोघांच्यातलं ऐक्य. मग जर आम्ही काय केलं, त्याच्यातला जो ईश्वरातला जो माया आणि मायातला प्रतिबिंबाचा भाग, बरोबर आहे ना, त्याला टाकून दिलं. आणि इकडे बुद्धी आणि बुद्धीतल्या प्रतिबिंबाचा भागाचा काय केला? त्याग केला. बरोबर ना? तर खाली राहिलेलं त्याला भागत्याग लक्षणं म्हणतात. काही भागाचा त्याग आणि काही भागाचा स्वीकार. बरोबर ना? बरोबर ना? तर काही भागाचा त्याग आणि काही भागाचा स्वीकार. म्हणजे काही भागाचा त्याग म्हणजे काय? बुद्धी उपाधीचा काय केला? त्याग केला. बुद्धी उपाधी त्याग केला म्हणजे बुद्धिस्थ प्रतिबिंबासहित, बरोबर ना, प्रतिबिंबासहित बुद्धीचा त्याग केला. आणि इकडे प्रतिबिंबासहित मायेचा त्याग केला. तर अधिष्ठान चैतन्य मायेचं ते सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे आणि कुटस्थ चैतन्य देखील आनंदरूप आहे. पण हे ज्ञान तुम्हाला वाच्यार्थाने झालं का लक्षार्थाने झालं? लक्षणेनं झालं. म्हणून जेव्हा वाच्यार्थाने बोध होत नाही तेव्हा काय करावी लागते? लक्षणा करावी लागते. मग या ठिकाणी तत्वमसी महावाक्याचा तुम्हाला अर्थ होतो की नाही? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. मग हे जे किंवा अहम ब्रह्मास्मी हे झालेलं ज्ञान हे वाच्यार्थाने झालं का लक्षार्थाने झालं? लक्षार्थाने झालं. मग हे योग्य आहे का अयोग्य आहे झालेलं ज्ञान? हे बाद होणार आहे का अबाधित आहे? अबाधित ज्ञान आहे असं सांगतात. आता म्हणतात या महावाक्यात तू या अर्थी जे त्वम पद आहे त्या पदाचा वाच्यार्थ
जीव चैतन्य आहे आणि लक्षार्थ कुटस्थ चैतन्य आहे. म्हणून अहम पदाचा वाच्य जीव आणि लक्ष केवळ कुटस्थ आहे. मग अहम ब्रह्मास्मीमध्ये अहम पदाचा वाच्य कोण आहे? जीव. आणि लक्ष कोण आहे? कुटस्थ चैतन्य. आणि तत्पदाचं वाच्य कोण आहे? ईश्वर. आणि तत्पदाचं लक्ष कोण आहे? ब्रह्म. मग श्रुती जेव्हा तत्वमसी सांगते म्हणजे ते तू आहेस, म्हणजे त्याचं तुझं काय आहे? एकरूपता आहे. अखंड तुम्ही दोघं एकच आहात. तुम्हाला फक्त तत् आणि तोमाशी नावं दिलेली. वास्तविक त्या तत्चा अर्थ आहे कुटस्थ, ते आहे ब्रह्मच. आणि आपलं ते आहे त्याला म्हणतात ब्रह्म, ते आहे कुटस्थ. आणि तोमचा अर्थ आहे कुटस्थ, ते आहे ब्रह्म. मग सहा अहम, अहम सहा. मग तुम्हाला तत्वमसी महावाक्याने होणारं ज्ञान ते कोणत्या कशाने होईल? वाच्यार्थाने होईल का लक्षणेने होईल? आणि कोणती लक्षणा? तर त्याला म्हणतात भागत्याग लक्षणा. अशा प्रकारचं चिंतन आहे. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज.